का आलो मला माहित नव्हतं, मला तुम्ही काही ओळखीचे नाही. तुम्ही ऍक्सिडेंटली आले? हो सर. आपण एकमेकाला पूरक आहोत सर. काही करून या लोकांचा विकास झाला. क्या बात आहे. एक टाळ्या वाजवल्या पाहिजे साहेब. दिस इज माय पंढरी. दिस इज एक नंबर. ही इज ऑल्सो विठ्ठल. आपण यांना जनावरच समजतो. करेक्ट, एकदम बरोबर. आणि सदस्य समजत नाही घरातले. करेक्ट. बायकोला जर ताप आली क्या बात आहे. क्या बात. मार्केटिंगचा विचार करा आणि व्यापारी म्हणून करा तुम्ही. 100% मी मगाशी बोललो ना. ही गाय आणली सर 45,000. हा, ती अक्षरशः 20,000 आणली होती. ती गोचिडे इचिडे लई घायर ओढली सर. ती काय ती अक्षरशः 1.5 लिटर दूध देत आहे. पण मिल्क चार्जरनं एकाच महिन्यात ती 6 लिटरवर गेली. 4 महिन्याची गामन असताना चिड वगैरे होते. गोचिडे सर्व केस नव्हत सर तिच्या अंगावर. अक्षरशः पण त्या अशी हाडे दिसत आता मास आला तिच्या अंगावर. पिल्लाला लंपी पिल्ल्या झाली. लंपी झाली. ती गायल नव्हती झाली सर. अच्छा अच्छा, गायल नाही झाला. गायल नाही झाली. गायल मिल्क चार्जर सर्व असतं ना होतं ना त्याच्यामुळे झाली. म्हणजे तिला गर्भधारणा झाली तेव्हाच लंपी झालेलं होतं पिल्लाला. या गाईनं 2 बच्चे दिले होते. पोटात मेले होते सर. दोन्ही वेळेस? दोन्ही. का? कारण की मिल्क चार्जर काही चालू नव्हतं. बर बर. डॉक्टर म्हणे तिची काही जगण्याची हे नाही म्हणे. गॅरंटी घेतली नव्हती डॉक्टरना. गाय खाली बसून गेली होती सर. हा मुलगा आहे तुमचा, त्याला म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का? हो सर थोडा आहे. हिला एनिमल हेल्थ चार्जर घाला किंवा मिल्क चार्जर 200 ग्रॅम किंवा 150 ग्रॅम निघाला आणि हिचं दूध त्याला कंटिन्यू चारा. 6 महिन्यामध्ये रिपेअर होईल. ती गाय विकेन सर आता 75,000. बरोबर. हो सर. आणि केवढी होती? 20,000. आता ती 8 महिने दूध देईन सर. गॅरंटी? गॅरंटी. का बरं? फुल कारण की मिल्क चार्जर आपल्याला बंद करणं पडतं. ती दुधाला समजा ती जनताला बंद करावं लागतं. बंद करणं पडतं. बळजबरी. आणि बाकीच्या जनावरांचं दूध ते आपोआप बंद होऊन जातं सर. हे जनावर तुम्हाला 18 लिटर दूध देते आणि ते किती महिने देते? 6 महिने. तुम्ही इंजेक्शन मारून दूध बंद करताय. आणि हे जनावर तुम्हाला 3-4 महिने दूध देते आणि तुम्ही त्याचं दूध पुढे कंटिन्यू करण्यासाठी काहीच प्रयत्न करत नाही. 35,000 रुपयाचं नुकसान तुम्ही कशामुळे केलं? त्याला 10,000चं काय लागणार आहे? मिल्क चार्जर. म्हणजे वरून 25,000 रुपये तुम्ही तुमचे बुडवले. तुम्ही 2 जनावर आहे, ह्या 2 जनावरांना वापरले. 2 जनावरांची तब्येत, तिची चमक, त्याचं दूध, खायला दूध कसं लागतं? खायला टेस्ट आलं की सोडून जायचं. याची टेस्ट कशी आहे? ते सर दूध खास नाही वाटत सर. खास नाही वाटत. तरी पण तुम्ही विकता ते. हो सर. त्या गाईचं शेणपात तिकडं दिसतंय तुम्हाला कसं आहे बघा, किती सुंदर आहे. का बरं आहे? त्या गाईचं शेण का बरं जास्त भारी आहे, ह्या गाईचं थोडंसं कमी तिच्यापेक्षा? हिचा तर संपला विषय. का बरं सांगतो? खूप वर्षापूर्वी तरी मधात बंद पडला होता. हा, आता हे सत्य राहिलं मागं, बरोबर आहे की नाही? आता थोडा इतिहासात जाऊ. तुमच्या गोठ्यात एकही जनावर अतृप्त नको, टेन्शनमध्ये नको, नाही तर पाळायचं नाही, पाप असतं ते. तर यांना खर्च का बरं वाटतो माहिती का? सगळ्यात सोपं सांगू का या कवळीमध्ये? माझी गाय बिमार होती. बर. डॉक्टरनं सांगितलं होतं आता ही वाचत नाही म्हणे. इतकी ताप होती तिला. काय? डॉक्टरला सांगितलं बा ठीक आहे नाही वाचत नाही. मी तुमचे व्हिडिओ कंटिन्यू बघतच होतो. नंतर मी गायीला दाखवलंच नाही. डॉक्टर काय म्हणलं बाबा तू जाय. नाही, पण डॉक्टरला दाखवायचे ना गाय आहे म्हणून. मग डॉक्टरने सांगितलं ना ही गाय माझी स्वतः म्हणजे मी याच्यासाठी वापरलो तुम्हाला घरी दूध खाणं आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. लेबल क्लेम म्हणता साहेब तुम्ही त्याला तुमच्या भाषेमध्ये, बरोबर आहे ना? ज्या लेबलवर जे क्लेम केले ते प्रत्यक्षात घडलं पाहिजे. पण इमानदारीने सांगा साहेब, किती औषधांमध्ये घडतात? तर खूप प्रभावित पहिले झालेलं आहे तुमचे व्हिडिओ पाहून. पण अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आमच्या पूर्ण भागात आम्ही आता कायापालट करू. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे जेवढे आभार मानावं तेवढे कमी आहेत. म्हणजे तुम्ही आमच्याकरता शेतकऱ्या देवदूत म्हणून आलेले. तुम्ही गजानन महाराजांचे आभार माना. त्यांचीच कृपा आहे, दुसरं काही नाही. गण गण गणात बोते. नमस्कार. नमस्कार सर. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव निलेश विलास केसकर, लांदारवरती, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा. ओके. तुमचे हे जो दूध व्यवसाय आहे कधीपासून आहे? हे दूध व्यवसाय सर 1 वर्ष झाले आता. 1 वर्षापासून? नवीनच? नवीनच आहे. म्हणजे सर्व गाय तुम्ही विकत आणली? विकत आणल्या. अच्छा, काय किमती यांच्या? ही गाय आणली सर 45,000. हां. ती अक्षरशः 20,000 आणली होती. ती गोचिडे इचिडे लई घायल ओढली होती सर. ती गाय घायल होती? घायल होती लगे. असं घरचे म्हणे कशाला आणली आपण ती गाय. ती मिल्क चार्जर चालू केलं सर. ती अक्षरशः 1.5 लिटर दूध देत आहे. पण मिल्क चार्जरनं एकाच महिन्यात ती 6 लिटरवर गेली. 4 महिन्याची गामन असताना. तुम्ही ज्यावेळेस चालू केलं तेव्हा पूर्ण गोचिड वगैरे होते? गोचिडे सर्व केस नव्हत सर तिच्या अंगावर अक्षरशः. अच्छा. हां. आणि हाडं वगैरे? पण त्या असे हाडे दिसत आहे. आता मास आलं तिच्या अंगावर. मास आलंय? हां. म्हणजे किती दिवस झाले तिला चालू आहे? तिला घेतल्यापासून कमीत कमी तिला आता 9 महिने झाले असं सर. मग ती किती तुम्ही 20 आता जणली आपल्याकडे सर 1 महिना झाला तिला जणून. काय होऊन? खाली जणली. अच्छा, हा, म्हणजे जणून 1 महिना 1 झाला. महिना झाला तिला. अच्छा. तिचं पिल्लू? तिचं पिल्लू नाही सर. अच्छा. पिल्लाला लंपी पिल्ल्या झाली? लंपी झाली. ती गायल नव्हती झाली सर. अच्छा अच्छा. गायल नाही झाला? गायल नाही झाली. गायल मिल्क चार्जर सर्व असतं ना होतं ना त्याच्यामुळे झाली. म्हणजे तिला गर्भधारणा झाली तेव्हाच लंपी झालेलं होतं पिल्लाला. आतमध्ये गायीने त्याला वाचवलं. वाचवलं. तिच्या शरीराचा भाग होता ना तोपर्यंत. तो पण तिच्या इम्युनिटी सिस्टीमने त्याला वाचवलं. वाचवलं. बाहेर आल्यावर गायीची इम्युनिटी सिस्टीम संपली ना. हो.
त्याच्यामुळे बाहेर त्याला म्हणजे प्रतिकार करता नाही आला वातावरणाचा. नाही आला. तुम्ही लक्षात ठेवा, लंपी हा एपिडर्मिक सेलमध्ये असतो. आतमधली जी लेअर असते ना कातडीची, त्याच्यामध्ये आपल्या ज्या रक्ताच्या व्हेन्स असतात त्या व्हेनच्या आतमध्ये एपिडर्मिक लेअर असते. त्याच्यामध्ये त्याचं इन्फेक्शन होतं पहिलं 1 नंबरला रक्तामधून. लंपी होण्याचं मेन कारण हे तणनाशक. तणनाशकाचा चारा जर खाल्ला तर त्याने ते सेल डॅमेज होतात आणि त्याच्यामुळे तिथं एक एक जखम होत चालते कॅन्सरसारखी. आणि मग ती जखम होऊन डायरेक्ट बाहेर येते. बाहेर फोड दिसतो, आधी ऑलरेडी जखम आतमध्ये झालेली असते. मग नंतर काही दिवसांनी फक्त ती फुटते. आपल्या डोळ्याने दिसलं का आपण म्हणतो हा लंपी झाला, पण तो आधीच झालेला असतो. तिने पिल्लू गेलं मग तुम्ही दूध काढता. किती दूध निघते तिचं दूध देते 9 लिटर एका टाइमला. म्हणजे 18 लिटर दूध 18 लिटर दूध देते. बापरे. आणि तेव्हा फक्त 1.5 लिटर दूध देण्यासाठी आली तेव्हा हो 1.5 लिटर. की ज्यावेळेस खरेदी केली त्यावेळेस तुम्हाला तिचं दूध अतिशय 1.5 लिटर मिळत 1.5 होतं. लिटर. आणि गाभण किती महिन्याची होती? 4 महिन्याची. आणि तुम्ही आणल्यावर तिला मिल्क चार्जर किती चालू केलं? तिला चालू केलं 50-50 ग्रॅम दोन्ही टाईम. 50 ग्रॅम. हा. बरं पहिले 4 दिवस जास्त दिलं 100 बर. गोचिडा जेव्हा पडून गेले मग बर. रेग्युलर 50 चालू ठेवलं. बरं. मग किती दुधावर गेली ती? ती 6 लिटरवर गेली सर. 6 लिटरवर गेली. एका टायमिंगला 6 लागली. ओके. तुम्ही 50 ग्रॅम दिलं, हो सर. ते जर 100 ग्रॅम दिलं असतं तुमचा किती खर्च वाढला असता? काहीच नसतं खर्च वाढला. तरी पण किती खर्च मिल्क वाढला असता? चार्जरचा काय समजा आपल्याला 10 दिवस बाटली जाती तर 20 दिवस गेली म्हणजे 20 दिवसात तिथं 10 दिवस गेले हो. असते. म्हणजे एक उदाहरण काढू आपण. एका टायमाला आपल्याला समजा 35 रुपये खर्च येतो हो 2 वेळचा, 2 वेळचा. तर तो 70 रुपये आला असता हा दिवसाचा. पण तुमचं जर 1 जरी लिटर दूध वाढलं असतं, 2 लिटर वाढलं असतं, तो खर्च काय आला असता? निघून गेला असता. निघून गेला असता. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वासळ लंपी नसतं. या गाईचा काय प्रॉब्लेम होता? या गाईनं 2 बच्चे दिले होते, पोटात मेले होते सर. दोन्ही वेळेस? दोन्ही. का? कारण की मिल्क चार्जर काही चालू नव्हतं. बरं. मग नंतर जेव्हा येईन सांगितलं मग तिला मिल्क चार्जर चालू कर. बरं. डॉक्टर म्हणे तिची काही जगण्याची हे नाही म्हणे. गॅरंटी घेतली नव्हती डॉक्टरना. गाय खाली बसून गेली होती सर. तिसऱ्या वेळेस? हो म्हणजे हिच्यापासूनच खास मिल्क चार्जर चालू झालं सर आपल्याकडे. बर. तर बसून गेली, डॉक्टरना सलाईन दिली. डॉक्टर म्हणे गायची काही मी गॅरंटी घेऊ शकत नाही म्हणे. बर. मग हे भेटले, हे म्हणे मिल्क चार्जर वापर म्हणतो. बर. मग बोर्ड आणून मिल्क चार्जर आणलं 5 किलोची बकेट. आल्याला 100 ग्रॅम दिलं सकाळ संध्याकाळ. 2 दिवसात गाय उभी राहिली मस्त. डॉक्टर म्हणे गाय 21 दिवस बिन दूध देऊ शकत नाही म्हणे. पण 6व्या दिवशी गायीने 5-5 लिटर दूध दिलं सर. 6व्या दिवशी. डॉक्टरांचा अभ्यास एकदम बरोबर आहे, त्यांचं काहीच चूक नाही. त्यांना जे शिकलेले आहे ते अभ्यास, त्यांनी जे प्रॅक्टिस केलेले ते त्याच दृष्टीने बोलणार. हो सर. ते त्यांच्या अभ्यासक्रमानुसार बरोबर बोलताय. परंतु त्यांना वैदिक माहिती नाही ना काही. नाही सर. त्यांना यासाठी वैदिक माहिती नाही. त्यांना सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आपलं भारतीय परंपरेमध्ये, संस्कृतीमध्ये वेदाच्या काळामध्ये काय शेती होती, काय व्यवसाय होता, काहीच नाही माहिती. त्यांना केमिकलचं सगळं माहिती. का डॉक्टरांनी जे तुम्हाला डिसिजन दिले किंवा सूचना दिल्या त्या त्यांच्या दृष्टीने बरोबर होत्या. म्हणजे जे मेडिकल सायन्स सांगतं ते डॉक्टर सांगतात बरोबर. परंतु वैदिक सायन्स काय सांगतं, वैदिक शास्त्र काय सांगतं की रोग नाहीच आहे जगामध्ये. नाही. ते काय म्हणतं कुपोषण आहे, कमजोरी आहे. तुम्ही कमजोरी दूर करा, रोग आपोआप नाहीसा होतो. हा मुलगा आहे तुमचा, त्याला म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का? हो सर थोडा आहे ना. आहे. तुम्हाला एक काम सांगतो, हिला ॲनिमल हेल्थ चार्जर घाला. ॲनिमल हेल्थ चार्जर आपलं किंवा मिल्क चार्जर 200 ग्रॅम किंवा 150 ग्रॅम निघाला. आणि हिचं दूध त्याला कंटिन्यू चारा. 6 महिन्यामध्ये रिपेअर होईल. कंटिन्यू चालली. हो 6 महिन्यात तो रिपेअर होईल. शब्द आहे माझा तुम्हाला, करून पाहा तुम्ही. तुमची ही गाय ज्यावेळेस तुम्ही म्हटले तिसऱ्यांदा ती संपली होती, किती किंमत यायची या गायची? या गायची आता 50-60 हजार रुपये किंमत. त्यावेळेस आणली तेव्हा का 45,000 आणली होती. त्याच्यावर तुम्ही आता तिचं दूध काढताय किती दिवसांपासून? आता ती कमी ती आपल्याकडे झाली 2 वर्षाचा. मागच्या 2 पिल्ले दिले, त्याच्यानंतर आता एक बच्चे दिला. 15 दिवसाचा बच्चा. म्हणजे आता मिल्क चालू केल्यापासून हिचे किती वित झाले? तिचं काय पहिलं स्वेट झालं सर. आता पहिलं झालं. मागच्या वेटाला दिलं आणि आता हे दुसरं वेट. काय फरक पडला? नव्हतं तेव्हा ना आता? तिची अंगावरची चमक सर बर पूर्ण बदलली. तिची बॉडी पण अशी झाली, पुष्ट झाली. पहिली पण ती 8 दिवस तिची. बरोबर. आता माशी तिच्या अंगावर सर. आता ही गाय कितीला विकेल? ती गाय विकेल सर आता 75,000. बरोबर. हो सर. आणि केवढी होती? 20,000. बरं. दूध किती देते त्या? 9 लिटर. म्हणजे 18 लिटर दूध. हो सर. किती महिने काढले तुम्ही? आता ती 8 महिने दूध देईन सर. गॅरंटी. का बरं? फुल गॅरंटी मिल्क चार्जर. आपल्याला बंद करणं पडतं ती दूध. आता समजा ती जंजाला बंद करावं लागतं, बंद करणं पडतं बळजबरी. आणि बाकीच्या जनावरांचं दूध ते आपोआप बंद होऊन जातं सर. किती महिने ती लावली की 2 महिन्यातच लगे आठवून जाते. मग तुम्ही त्यांना का नाही चालू करत? हे जनावर तुम्हाला 18 लिटर दूध देते आणि ते किती महिने देते? 6 महिने. तुम्ही इंजेक्शन मारून दूध बंद करताय. आणि हे जनावर तुम्हाला 3-4 महिने दूध देते आणि तुम्ही त्याचं दूध पुढे कंटिन्यू करण्यासाठी काहीच प्रयत्न करत नाही. म्हणजे जे जनावर तुम्हाला 4,000 लिटर 3,000 लिटर दूध देऊ शकत होतं ते 2,000 लिटरमध्ये बंद झालं.
म्हणजे 1000 लिटर दूध केवढंच झालं? 35,000 झाले ना? हो 35,000. किती झाले? 35,000. मग मला सांगा 35,000 रुपयाचं नुकसान तुम्ही कशामुळे केलं? त्याला 10,000चं काय लागणार आहे? मिल्क चार्जर म्हणजे वरून 25,000 रुपये तुम्ही तुमचे बुडवले. बुडवले. वरून गाईची तब्येत बिघडली, अचानक डॉक्टर लागली, तर तिथे दुखणी चालूच आहे ना. हो आता चालू यांना डॉक्टर लागतो का? नाही सर. यांचं त्यांना संडास लागते गाडी ताप येते. त्यांचा प्रॉब्लेम चालूच आहे. चालूच आहे. हो सर. यांचा बंद झाला, यांचा बंद आहे. मग यांचा चालूच ठेवायचा. नाही सर, मग आता ते संडास लागली मिल्क चार्जर पाजायचं, संडास पण होऊन जाईल. डॉक्टरला नाही बोलवायचं नाही. तुम्ही काय करता? मिल्क चार्जर पाचता, पाजतो. पण तुम्ही फक्त ते औषध म्हणून वापरता. हो हो तुम्ही प्रगती म्हणून वापरा ना. हो. काय म्हणून वापरा? प्रगती म्हणून. प्रगती म्हणून. तुम्ही 2 जनावरे, ह्या 2 जनावरांना वापरले. 2 जनावरांची तब्येत, त्याची चमक, त्याचं दूध, खायला दूध कसं लागतं? खायला टेस्ट आलं की सोडून जायचं. अलगच हो आहे. सर. याची टेस्ट कशी आहे? ते सर दूध खास नाही वाटत सर. खास नाही वाटत, तरी पण तुम्ही विकता. ते हो सर. विकता का नाही? मग हे पाप नाही का? म्हणजे खायच्या लायकीचं नाही आहे म्हणून तुम्ही खात नाही ना. मग तुम्ही ज्यांना विकता ते माणसं नाही आहे का? ह्याच्यावर शेणावर लेअर आहे. लेर आहे. ह्या शेणावर लेअर आहे का? नाही. आहे का? बघा, नाही आहे. झूम करून पहा. आहे. आता त्या गाईचं शेण पहा, तिकडं दिसतंय तुम्हाला कसं आहे? बघा किती सुंदर आहे. का बरं आहे त्या गाईचं शेण का बरं जास्त भारी आहे, ह्या गाईचं थोडंसं कमी तिच्यापेक्षा? हिचा तर संपला विषय. का बरं सांगतो. या गाईचं वजन आणि या गाईचं वजन आणि त्याची शरीर यष्टी पहा. ही गाय किती लिटरची आहे? ही गाय का 6 लिटर दूध दिसतं. म्हणजे 12 लिटरची. आणि ही गाय किती लिटरची आहे? ती 18 लिटरची. बरोबर आहे ना? जी गाय 10 लिटरच्या आत देते तिलाच 50 ग्रॅम द्यायचं. बरोबर आहे ना? तुम्ही 20 लिटरच्या आतलीला पण 50 ग्रॅम देता. हो सर. म्हणजे तुम्हाला तिचा कस कधी काढता आला नाही. मी तुम्हाला गॅरंटीवर सांगतो. 100 ग्रॅम द्या, ती 20 लिटरच्या पुढे लगेच जाणार. 70 रुपये देऊन ती लगेच 100 रुपयाचं दूध जास्त देणार आहे. म्हणजे तुमच्या खिशातून काहीच वरून 30 रुपये जास्त येणार आहे. पण आम्ही प्रयत्न करत नाही. अजून एक, तुम्ही अजून विचार केला तिचं शेण तिच्यासारखं घट्ट होणार. बरोबर आहे? हो सर. तिचं बछडं मरणार नाही. नाही. मग हे जर अभ्यास केला का आपण जे देतो ते सध्या ते जीव गुंतून देतो. आणि शेतकऱ्यांनी कधी जीव गुंतून देऊ नये, कारण तो अन्नदाता आहे. त्यांनी जर जीव गुंतून दिला ना तर त्याचं पाप लागत त्याला. समजा तुम्ही या गायीने तुम्ही पैसे कमवले, तुम्ही असा विचार केला का नाही कधी का हे खड्डे भरावा? बरोबर आहे की नाही? याच्यात एखादी गाय पडली, मोडले पाय तिचा, तर ती केवढ्याला पडल? म्हणजे ज्यातून आपल्याला पैसे येतात त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. तुम्हाला गाय मोठी आणली का दूध जास्त निघालं असं वाटतं, तसं नाही. तिला खाद्य आणि खुराक तेवढा दिला पाहिजे. हॅलो, श्रीमंत व्हायचं असेल तर आहे त्याला तृप्त करा पहिलं. तुमच्या गोठ्यात, तुमच्या शेतात कुठलंच पीक आणि कुठलीच गाय अतृप्त नको. तुमच्या शेतात आलेला मजूर सुद्धा अतृप्त नाही ठेवायचा. तुम्ही एवढं करून पहा, तुमच्या घरामध्ये पैसा असा पाण्यासारखा येईल. हे गरिबांना कळत नाही. देताना मनमोकळेपणाने देत चला. ह्या दोघींचं शेण वेगळं ठेवा. 60 दिवसामध्ये त्याच्यामध्ये गांडूळ खत तयार होतं. 60 दिवसात. गांडूळ खत. आणि एवढे गांडूळ का तुम्ही पागल होऊन जाल ते गांडूळ बघून. विचार करा, जर गांडूळ जन्माला येत आहे त्याच्यामध्ये म्हणजे ती ताकद किती असेल त्याच्यामध्ये. आणि त्याच्यापासून तुम्ही शेती करा, तुमचं उत्पन्न डायरेक्ट दुप्पट होतं आहे. नुसतं शेणावर. शेणावर. आपल्या बापजात्यांनी शेणावर शेती केली ना. हो सर. मग हे मिल्क चार्जर त्याच्याकरता लॉन्च केलं आम्ही. माणसाचं आरोग्य, गाईचं आरोग्य आणि मातीचं आरोग्य, तिघांचं आरोग्य सुधरत त्याने. आता साहेब ही गाय तुम्ही बघा, तुम्ही इथंच राहता ना. हिला 100 ग्रॅम 2 वेळेस चारा, ही 20 लिटर जाणार 3 महिन्यामध्ये. 3 महिने. मला सांगा 20 लिटरमध्ये किती वाढली? 8 लिटर. केवढं झालं? 250 रुपयाचं. डेली दूध 250 रुपयाचं वाढणार. वरून ती चोपडी चटचटीत होणार. वरून तिचं शेण सोन्यासारखं होणार. बघा ते शेण म्हशीसारखं आहे पहा. हो सर. आताच पडलं ना ते म्हशीसारखं आहे. म्हणजे हे बा इथं ताजं पडलं परत पहा. हे बा बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये इथं बघा थोडंसं पातळ पडलं ना. हो पडलं. मग हे कसं पडतं? हे असं का होतं? त्याचं कारण केमिकल ज्यावेळेस ती चारा खाती आणि तिला 50 ग्रॅम मिळतं, 50 ग्रॅम. तर त्या केमिकलची विष बाजूला करण्याची ताकद त्यात नसली का मग ते केमिकल तसंच बाहेर येतं आणि म्हणून शेण असं पडतं. त्यातले बॅक्टेरिया मरून जाते. बघा गाईच्या पोटामध्ये पचवण्यासाठी फक्त बॅक्टेरिया असतात, दुसरं काहीच नसतं. आपल्या पोटामध्ये रसायन तयार होतात, गाईच्या पोटात रसायन तयार होत नाही. हे फरक लक्षात घ्या. तुम्ही जर हे मिल्कच्या जर ताकदीने वापरलं भरपूर तर ही जादू आहे अक्षरशः. तुम्हाला जर अनुभव आलायचं, अनुभव आला सर. पण तुम्ही किती ताकद किती वापरताय? फक्त 25% माझ्या हिशोबाने. 75% ताकद वापरायची बाकी. म्हणजे तुम्ही जर 100% जर वापरलं नाही हो सर. तर तुमच्या गोठ्याचा आजूबाजूला सगळीकडे प्रसार होईल आपोआप.
काय तुझ्या गाय डॉल्फिन सारख्या चमकता गाय ह्या काहीच नाही. डॉल्फिन कसा असतो मासा हो सर. अशा चमकतात गाय. आणि वजन याच्या 1.5 पट वजन होतील त्यांचे डायरेक्ट. वजन बिजन हे तरी ती हाड दिसतंय ना, तुम्हाला कुठेच काही दिसणार नाही. ही एवढीच चमक दिसते बघा अशी, तर पूर्ण चमकणार, चमचम चमचम करेल गाय अशी तेलासारखी. म्हणून आपल्या जनावरांचे आजार आपणच तयार करतो. कमजोरीमुळे रोग येतो आणि कमजोरी आणतो आपण. किती वर्षापूर्वीचा गोठा आहे हा? खूप वर्षापूर्वी तरी मधात बंद पडला होता. हा आता हे सत्य राहिलं मागं, बरोबर आहे की नाही. आता थोडा इतिहासात जाऊ. किती वर्षापूर्वीचा गोठा आहे हा? मग तुम्ही 10 वर्ष झाली काय केलंय? बंद केला. का बंद केला? किती गाय होत्या तेव्हा? म्हशी होत्या. किती म्हशी होत्या? 25 म्हशी होत्या. आणि मग बंद त्या किती वर्ष सांभाळल्या? 10 वर्ष सांभाळलं ना. आणि मग बंद का केल्या? लागलं. काय परवडत नव्हतं मला ते सांगा. म्हशी कामानं फ्लॅट नव्हत्या सर. बरोबर. आता मला सांगा, गाभण राहण्यासाठी तिच्यामध्ये मांस तर आला पाहिजे ना. हो सर. तुम्ही कस काढून घेणार. तुम्ही फोकस कुठं पाहिजे? मला कमवायचं आहे. मग कमवायचं आहे ना, माझं मशीन एकदम 1 नंबर पाहिजे. ज्याच्यातून मला पैसा मिळतो मी त्याच्यामध्ये गुंतवणूक करणार. त्याचं भागल्यावर मी घरात वापरणार. आपलं उलट आहे, आपण पहिले घरात वापरतो, उरले तर त्याला देतो. म्हणून शेतकरी गरीबच राहतो, श्रीमंत होतच नाही. आता ही गाय तुम्हाला परवडायला लागली की नाही? हो सर. मग इकडच्या परवडत आहे का? नाही. मग तरी तुम्ही चालित नाही. हे कसं आहे सर, मी आता कंपनीमध्ये काम केलेलं आहे. अच्छा, म्हणजे याच्यापूर्वी तुम्ही जॉबला होते? गव्हर्नमेंटला लागलेलो नाही. बरं बरं. पहिले कंपनीला काम तुमचं BSc ॲग्री झालेलं? माझं BSc ॲग्री. ओके. MBA आहे. 91 ते 97 मी कंपनीला काम केलं. बरं. किती वर्ष? गुजरातमध्ये. 6 वर्ष. 6 वर्ष. बरं. कसली होती कंपनी? नागार्जुना फर्टिलायझर. अच्छा अच्छा. बरं बरं. फर्टिलायझरला काम केलं. अच्छा. पहिली एंट्री आपण केलेली आहे बरं नागार्जुनाची बरं बरं. गुजरातमध्ये. काय होतं माहिती आहे का, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला जो अनुभव आला, मी का आलो मला माहित नव्हतं. मला तुम्ही काही ओळखीचे नाही. अच्छा, हे ओळखीचे म्हणजे नाही. तुम्ही ऍक्सिडेंटली आले? हो सर. तर मी म्हटलं यांनी सांगितलं, दादानी मला, मी 6:30 आलेलो आहे. अरे बाप. सकाळी डेअरीवर तुमच्या कामासाठी? माझ्या कामासाठी 6:30 आला. बर. यांना फोन केला प्रशांत भाऊला. तेव्हा सर सकाळी मी तुम्हाला नंबर वगैरे दे. मी त्यांना म्हटलं ना मी येतो म्हणून. कसं आहे, आमचा एक प्रोजेक्ट आहे RD म्हणून क्षेत्रासाठी. बर बर. त्याच्यामध्ये मला काम करायचं आहे. बर बर. तर मी ऑफिसवाल्यांना सांगितलं की आपण करू. बर. आता या गावची निवड झालेली आहे. बर बर. मी आलो. आपण एकमेकाला पूरक आहोत सर. काही करून या लोकांचा विकास झाला. क्या बात आहे. एक टाळ्या वाजवल्या पाहिजे साहेब. बरोबर आहे. मला पगार मिळतो, तुम्हाला पगार मिळत असेल तो बरोबर, वेगळा. बरोबर. तो भाग वेगळा. बरोबर. पण जे आत्मिक समाधान आहे ते जर झालं त्याची ना, किंमत नाही कशात. नामदेवाच्या पायरीवर जायचं. वाह, क्या बात आहे. एक नंबर. दिस इज माय पंढरी. दिस इज एक नंबर. ही इज ऑल्सो विठ्ठल. बरोबर आहे की नाही? तर माझं असं म्हणणं आहे किंवा मी गुजरातमध्ये काम केलं सर. हा बारकेन अभ्यास केला. कोणता? जनावरांचा. बरोबर. आपण काय म्हणतो सर, आता माझ्याही तोंडामधून आलं 2 सेकंद अगोदर जनावर. बर बर. आपण काय सर, आपली मानसिकता एवढी खराब झालेली आहे. बरोबर बरोबर. आपण यांना जनावरच समजतो. करेक्ट, एकदम बरोबर. आणि सदस्य समजत नाही घरातले. करेक्ट. बायकोला जर ताप आली तर क्या आपण बात आहे. चल जर दवाखान्यात. क्या बात. आम्ही हेच सांगतो. आणि आपण सदस्य जोपर्यंत समजत नाही सर, तोपर्यंत आपण ही लक्ष्मी आहे ना घरातली, घरातली लक्ष्मी जर आजारी पडली तर आपल्याला चहाचा डबाही सापडत नाही. आपण गोंधळून जातो. आणि ती गोंधळ कशामुळे होतो की सापडत नाही म्हणून. आणि इकडे गोंधळ कशामुळे होतो माहिती का? आर्थिक विवंचना. आता ही जर आजारी पडली, या माणसाला प्रश्न पडला की नाही, अरे दूध डेअरीवर द्यायचं होतं, साला कमी होऊन राहिलं. आपलं म्हणणं कसं आहे की तुम्ही त्यांना सदस्य समजा, जनावर समजू नका. माझी नम्र विनंती आहे. तुम्ही मातीला आई समजा. आई समजा. आणि तुम्ही गाईला आई समजा. आणि दुसरा महत्त्वाचा विषय कसा आहे, माझं म्हणणं असं आहे की आपण थोडंसं डोकं लावा आणि मार्केटिंगचा विचार करा. आणि व्यापारी म्हणून करा. तुम्ही 100% मी मगाशी बोललो ना, तुम्ही तुमचं दूध असं बनवा की त्या दुधाने तुम्ही कसं म्हटले की आम्ही खात नव्हतो पण आता खरं आहे का खोटं आहे? खरं आहे सर. मग तुम्हाला आवडतं तर लोकांना पण आवडणार ना. उलट तुमच्या चिखलीमधले अनेक लोक शोधताय असं दूध. हो सर सर. तुम्ही त्यांच्या पण जा ना. जा तुम्ही सोशल मीडिया पावशर फ्री द्या एक दिवस. जर आवडलं तर सांगा. त्यांना सांगा हे मिल्क चार्जर वापरतो आम्ही केमिकल वापरत नाही. बरोबर आहे सर. आणि आपला एरिया जो आहे की विदर्भ राज्याचा एरिया आहे सर. रुक्मिणीचं माहेर घर असलेला विदर्भ आहे आपला. घ्या. तुम्ही विचार करा ना, आपण वैभव काय, जिजामाता इथली आहे, शिवाजी महाराज इथले आहेत. बघा ना तुम्ही देऊळगाव राजा. आपण वंशज कोणाचे आहोत? तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, आपण याशी वंशज आहोत. क्या बात तरी आहे. आपण रडतो म्हणजे आपलं दुर्दैवासारखं दुर्दैव नाही सर. करेक्ट. ही गाय सुखी आपल्यापेक्षा. हेच मी तासावरून सांगतो. क्या बात आहे. व्हेरी गुड. तुम्ही जर या गाईचं जर समाधान केलं तर ती समाधानाने दूध देते.
तिच्या डोळ्यामध्ये समाधान राहतं. तुम्ही त्या गाईला जर नाही दिलं ती गाई कायम टेन्शनमध्ये राहते. आणि टेन्शनमधलं जनावर असो माणूस असो घातक राहतं. म्हणून जोपर्यंत हे टेन्शनमध्ये तोपर्यंत तुमच्या गोठ्यामध्ये नुकसानच होणार. त्यांना रिलॅक्स करा, खाऊन पिऊन तृप्त करा, तुम्हाला फायदा देणार. तुम्ही त्याला 1 रुपया द्या, ते तुम्हाला 10 रुपये देणार. आणि तुम्ही टेन्शनमध्ये ठेवा, तुमच्याकडून 10 रुपये काढून घ्या. मग प्रगती कोणामुळे? समाधान झालं पाहिजे. साहेब जसं म्हटले, यांना फॅमिली मेंबर बनवा. समजा नाही बनवा आता आजपासून. नाही, खरी गोष्ट आहे. त्याशिवाय आपण डेव्हलप नाही होत. दूध व्यवसायात खूप पैसा आहे, परंतु कोणाला मिळेल तो? जो त्यांचं समाधान करील. त्यांना तृप्त करा. काय करा? तुमच्या गोठ्यात एकही जनावर अतृप्त नको, टेन्शनमध्ये नको, नाही तर पाळायचं नाही, पाप असतं ते. मिल्क चार्जर तुम्हाला भेटले ना, ते परिपूर्ण चारा. आणि त्याची जादू एवढी भयानक आहे का तुम्हाला मी जो सांगितला मशीनचा गोठा तुमचा जसा बंद झाला. का बंद झाला? कारण तुम्ही त्याचं शोषण करता. तुम्हीच नाही, सगळे दुनिया तीच करते. शोषण करता म्हणजे काय करता? त्याला चारा घालता, ते त्याला खुराक घालता. त्याला खुराक पाहिजे असतो कमीत कमी 10 किलो, आपण त्याला देतो 2 किलो. आपण त्याला खुराक पाहिजे असतो 5 किलो, आपण देतो 1 किलो. दूध मात्र सगळं काढून देतो. दूध वाढायचे औषधं वापरतो, दूध वाढायचे केमिकल वापरतो, त्याने तिचा काय निघतो? कस निघतो. आणि कस निघाल्यावर पुढच्या वेळेस ती माझ्यावर कसं केल सर? आणि म्हणून शेतकरी तोट्यात. याच्यापैकी एखादी तुमची गाय आहे कधी उलटती सारखी? हो सर, हीच आहे ना. हीच आहे उलटती. मग तिला का नाही चालत तुम्ही? पण ती डॉक्टर बी जगला पाहिजे बा, असं तुम्हाला वाटतं? मेडिकलवाले बी जगले पाहिजे, नाही चांगली गोष्ट आहे. मला काय प्रॉब्लेम नाही. का हो साहेब, बरोबर आहे की नाही? डॉक्टर लोक मेडिकलवाले जगले जर पाहिजे असतील तर तुम्ही करा. बघा तिचं शेणता, ती लगेच सांगू राहिली का तिला पचन होत नाही. बघा तुमचा चारा दररोज चालू आहे, खुराक दररोज चालू आहे, पण तो 100% पचत नाही. तुमचं नुकसान नाही काही. खुराक किती देता तुम्ही तिला? तिला का 3 किलो सर. 3 किलो. काय भाव आहे साहेब खुराक? 40-45 रुपये किलो. 40 रुपये धरा. 120 रुपयाचा खुराक चारता. आणि 120 रुपयाचा खुराक तिचा. ही शेण काय भाव आहे आता? 3 रुपये किलो. 120 रुपये किलो म्हणजे 40 रुपयाचे ती 3 रुपये करून देईल तुम्हाला. किती रुपये? 3. यालाच लाखाचे 12,000 म्हणतात. तुम्ही तेच जर मिल्क चार्जर चाडलं तर शेण बी 1 नंबर येणार आणि तेवढं दुधामध्ये कस उतरणार आणि वरून ती लगेच माझ्यावर येणार. आता बघा महिनाभर गाय भाकड राहिली तर 15 ते 20 हजाराचं नुकसान आहे. म्हणजे तुमचं दर महिन्याला 20,000चं नुकसान चालू आहे. इकडे हे पैसे कमवून देते आणि तिकडे ती पैसे खाऊ राहिले तुमचे. भाकड गाई गोठ्यात राहिली का ती एक असं छिद्र पाडी ती का तिथं तुमचा नफा शिल्लकच ठेवीत नाही. म्हणून भाकड काळ कधीच जनावरांचा आला नाही पाहिजे. म्हणून मिल्क चार्जर रेग्युलर वापरलं पाहिजे. सर यांना खर्च का बरं वाटतो माहिती का? सगळ्यात सोपं सांगू का या कवळीमध्ये? सगळ्यांनी असं बोट करा समोर. साहेब असं समोर केलं, आता बोटाकडं बघा. मी दिसतोय का? नाही सर. अंदूक दिसतो. आता हां, आता माझ्याकडे बघा. आता बोट कसं दिसतं? अंदूक दिसतं. 2-2 दिसतं. समोर धरा, असं समोर वर समोर धरा. म्हणजे बोट तुम्ही बोटाच्या पलीकडून माझ्याकडे बघा. बरोबर आहे. तर काय दिसतं? बोट कसं दिसतं? अंदूक दिसतं. अंदूक दिसतं. बरोबर आहे. मला सांगा, जेव्हा तुम्ही माझ्याकडे बघता तेव्हा बोट अंदूक दिसतं, जेव्हा बोटाकडे बघता त्यावेळेस मी अंदूक दिसतो. म्हणजे डोळे काय करतात? फोकस. जे फोकस कराल तेच तुम्हाला स्पष्ट दिसतं. जे तुम्ही फोकस करणार नाही ते तुम्हाला कसं दिसतं? त्याच्या आपोआप दुर्लक्ष होतं. मन पण असंच करतं. तुमचा फोकस सारखा खर्चावर आहे, सारखा खर्चावर आहे. मग तुमच्या आयुष्यात कायम खर्चच येत राहतो. हां, तुम्ही फोकस कशावर करा? किती मिळू राहिलं मला? अरे मी 50 रुपयाचं मिल्क चार्जर चाललं, मला 200 रुपये फायदा होऊ राहिला. ते 150 रुपये कपा. अरे 150 रुपये मला मिळू राहिले, धन्यवाद परमेश्वरा. तुम्ही जे मिळू राहिले त्याच्याकडे बघा. जे खर्च होऊ राहिले त्याच्याकडे जर बघितलं तुम्ही गरीबच राहाल. काय मिळतंय ते पहा, आभार माना, तुम्हाला अजून येणार. तुम्ही मिळाल्यानंतर जर धन्यवाद दिले ना तर ते अजून देतं. जे मिळतं त्याचा आनंद साजरा करा, तुम्हाला अजून मिळणार. ते जर शर्ट आवडला, पप्पा शर्ट लय भारी बरं का, मला अजून एक घ्यायचं आहे हो, तुम्ही घ्याल का नाही? 100%. असं आहे ते. म्हणजे हे सूत्र विचार करण्याचं शिका. नुसती शेती करू नका, नुसते गुडघ्यात मेहनत करून गाढव बनू नका. गधा मेहनत बंद करा आणि स्मार्ट बना. तुमचं दूध असं बनवा का चिखलीमधून तुम्हाला डायरेक्ट रतीब नाही रतीबी दिली तर तुम्हाला न्यायला येतील सकाळी. मी पैन देतो तुम्हाला. तुम्ही दूध तुमचं डायरेक्ट बघा 100 ग्रॅम चालू करा यांना. आणि यांचं दूध तुम्ही 2-4 सोसायट्यांमध्ये जाऊन फक्त पावशर ट्रायलला द्या. त्यांना म्हणा हा नंबर आणि हे दूध आवडलं तर ऑर्डर करा, नाही आवडलं आणि हे असं चालतो म्हणा म्हणजे बाई असं. त्यांना एक आपला एखादा व्हिडिओ आहे शेतकऱ्याचा, तो त्याला शेअर करा. सर हे करा तुम्ही जर यांना पैसे कमवायला शिकवलं तर हे तुम्हाला रेग्युलर बिझनेस देतील. कळलं का तुम्हाला?
आपल्या युजरची काळजी घेणं म्हणजे स्वतःची काळजी घेणं. यांनी या गायीची काळजी घेणं, तुम्ही यांची काळजी घेणं आणि मी तुमची काळजी घेणं, याला व्यवसाय म्हणतात. जीव जीवश्य जीवनम. कळलं? आता मी एवढा जीव काढतो, मला काही समजा तसं विचार केला तर काही गरज आहे का आर्थिकदृष्ट्या? हां का हो, कंपनीच्या मालकाला असं कुठेतरी जाऊन शेतकऱ्यांना सांगणं, प्रबोधन कर, काही गरज आहे का? कुठल्या कंपनीचा मालक आला कधी? कारण मी कंपनीचा मालक नाहीच आहे. मला काय वाटतं की जसं मी श्रीमंत झालो, मी गरिबी दिवस काढले, तसे आता तुम्ही काढू नाही. बरोबर आहे? मग हे आपल्याला इथं शिकायचं, बाकी दुसरं काहीच नाही. एक उदाहरण देतो मी. हां सांगा ना. हे आमचे पंढरीदादा जगताप, बर. त्यांचे भाऊ हां आणखीन एक शिवनाथदादा हां जगताप, बर दोघांचंही दूध आमच्या डेअरीवर येतं. बर जास्त नाही येत, त्याच्या घरासाठीच गाई एक एक, पण एक एक टाइम ते दूध आणतात. बर तर यांचा फॅट जवळपास जातो 42 ते 45 रुपये लिटर पर. बर म्हणजे किती फॅट असतो? त्या तो फॅट असतो जवळपास 4.5 किंवा 4.9 पर्यंत. बापरे, 5 पर्यंत जातो. बर बर. आणि त्यांच्या भावाचा गाईचा एसएनएफही लागत नाही, म्हणजे त्यांना भाव रेट होतं ते द्यावा लागतो की 28 रुपये किंवा 30 रुपये. बापरे. आणि तुमचा किती जातो? 42. 42 रुपये. मी त्यांना तेच म्हटलं, तुमची दोन्ही गाई घरीचे, बाबाच करतात सगळं चारा पाणी, तर मग असं कहू. मग त्यांनी मला सांगितलं की मी मिल्क चार्जर वापरतो. अरे बापरे, क्या बात आहे. बघा साहेब, बरोबर आहे ना? म्हणजे दुधाच्या क्वालिटीवरून कळतं की कोण मिल्क चार्जर वापरतंय, कोण नाही कळते. राईट सर, मी माझी गाय बिमार होती. बर. डॉक्टरनं सांगितलं होतं आता ही वाचत नाही म्हणे, इतकी ताप होती तिला. काय झालं माहिती का, तुम्ही सगळेजण असे सांगता आणि जे पाहणारे नाही ते काय म्हणता, ज्याला विचारावं तो हेच सांगतो डॉक्टरने सांगितलं ती वाचत नाही आणि मिल्क चार्जर चालवून वाचली. माझं उदाहरण आहे. मी डॉक्टरला सांगितलं बा ठीक आहे नाही वाचत नाही, मी तुमचे व्हिडिओ कंटिन्यू बघतच होतो. बापरे. म्हणजे मग नंतर मी ऑफिसला फोन केला, बा म्हणलं मिल्क नाशिकला. चार्जर लागतं. त्यांच्याकडून मी मिल्क चार्जर घेणं सुरू केलं आणि मग नंतर मी गाईला दाखवलंच नाही. परत नाही डॉक्टर काय म्हणलं बाबा तू जाय. नाही, पण डॉक्टरला दाखवायचे ना गाय आहे म्हणून. मग डॉक्टर सांगितलं ना ही गाय माझी. मग स्वतः म्हणजे मी याच्यासाठी वापरलं, तुम्हाला घरी दूध खाणं आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. हे महत्वाचं. घरी दूध खाण्यासाठी ज्यांनी पिकवलं ना त्याचं लोक खाणार. सर मला एक प्रश्न विचारायचा. बोला ना. लोक म्हणतात ते जर्सी गाईचं दूध खाऊन घे. बरोबर. मिल्क चार्जर दिल्यावर ते खायला चालतं का? पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा, हां कसं असतं तुम्ही माहिती का, म्हशी संग कॉम्प्रोमाइज करा, तिला मिल्क चार्जर चारा, म्हशी संग कॉम्प्रोमाइज करा, आपण अनुभव घेईल त्या गोष्टी. म्हणजे आपल्याला लोक म्हणतात डेअरीवर म्हणून तुमचा मुद्दा बरोबर आहे. तुम्हाला एक सांगतो पहा, पहिली गोष्ट DNA जो असतो, DNA साहेबांचा थोडा अभ्यास आहे त्याच्यामध्ये. DNA जो असतो तो जर तुमचं पोषण कमकुवत झालं तर कमकुवत होतो, हे माहिती आहे सगळ्यांना. DNA काय होतो? कमकुवत. हे तर सगळ्यांना माहिती आहे ना का DNA वीक कधी होतो माणसाचा, जेव्हा त्याला कुपोषण मिळतं. बरोबर आहे की नाही? आणि जर त्याला चांगलं पोषण मिळालं तर त्याचा DNA काय होतो? स्ट्रॉंग होतो. बरोबर आहे? आणि सगळा खेळ कशावर आहे? DNA वर आहे. DNA काय करतो? गुणधर्म बदलवतो. तुम्ही या गाईला ज्यावेळेस मिल्क चार्जर चालता, तिचे गुणधर्म सगळे गावठी गाईसारखे होता. तिचं दूधच नाही, तिचं तूप, तिचं वागणं, तिचं राहणं. मला सांगा, ह्या गायींचं वागणं आणि ह्या गायींच्या वागण्यामध्ये फरक आहे का नाही? हो सर, थोडा आहे. आहे ना? हो. तरी 50 ग्रॅमच चालताय. हो. तुम्ही मिल्क चार्जर चालल्यावर तुमच्या गाईच्या वागण्यात काय झाला? खरं पण तुम्हाला दूध काढून देत नाही आधी गावठी गाय. गाय सर, तुम्ही घरी यायच्या अगोदर आजचा आळच आला तर गाय अशी पाय ती समोर अगोदर माणूस सोडा, पण जनावर दूरनच ओळखते की आपला माणूस आहे, दुरून. एवढे समज येते त्याच्यामध्ये, एवढी समज या गायला पण येते. लेबल क्लेम म्हणता साहेब तुम्ही त्याला तुमच्या भाषेमध्ये, बरोबर आहे ना? ज्या लेबलवर जे क्लेम केले ते प्रत्यक्षात घडलं पाहिजे. पण इमानदारीने सांगा साहेब, किती औषधांमध्ये घडतात? होतंय का? नाही होत. ठीक आहे. आता बघा इथं काय म्हणतंय, दुधासोबत वाढवा फॅट पण. हे खरं आहे का? हो खरं सर. दूध वाढलं वाढलं म्हणजे किती लिटरचं गेलं? क्वांटिटी सोबत क्वालिटी पण. क्वालिटी. ओके. ते खाल्ल्यावर माणसाचं मन, शरीर तृप्त होतं. बरोबर आहे? तुम्ही मिल्क केमिकलचं दूध खा, माणसाच्या शरीरामध्ये ॲसिडिटी वाढते. हे दूध खा, तुमचं शरीर शांत यायला होतं. सर यायचा पोटाचा प्रॉब्लेम होता, पण जेव्हापासून मिल्क चार्जरच्या गाईत दूध खाते पोटाचा प्रॉब्लेम ठीक झाला स्वतःचा. घ्या ऐकून. बरोबर आहे ना? तेवढ्यासाठी घरी जास्त आणलं होतं. हा, म्हणजे हे आजारावर डॉक्टरला काम दाखवून मी करतं. बरं झालं नाही, मिल्क चार्जरचं दूधामुळे बरं झालं. हा, म्हणजे डॉक्टर त्यांना दूध नाही बरं. मी मगाशी काय बोललो, तुमचे चिरंजीव आहेत ते पूर्ण बरे होतील. तुम्ही फक्त जास्त चारा, कारण त्याला जास्त औषधाची गरज आहे. कळलं? पुढे पहा, दूध बनवा अमृत. दूध कसं बनतं? अमृत. वेतांची संख्या वाढवा. वाढते. म्हणजे गाईची जर तब्येत सुधारली, आरोग्य सुधारलं, तिचं आयुष्य काय होणार? वाढणार. वेताची संख्या वाढली. बरं, मध्ये पूर्वी काय आहे, भाकड काळ कमी करा. कमी म्हणण्यापेक्षा शून्य होऊन जातो. शून्य होऊन जातो.
गाई तुमची वेळेवर माझावर येते. येते आणि भरली का लगेच राहती. इकडचं नाही ही सर तिला जाणल्यापासून चालू नाही तर आता बरोबर कंप्लीट एका वर्षाला दुसरं वेट केलं तिनं एकाच वर्षाला. बरोबर आहे, राईट. राईट. पुढचा मुद्दा, जर्सी गाईचे दूध बनवा देशी गाईसारखे गोड. याच्यावर लिहून दिलंय आम्ही सर, लिहून दिलंय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं तुम्ही जर पाहिलं, रोगट व पातळ शेणाला कसदार व घट्ट बनवणारे जगातले एकमेव तंत्रज्ञान आहे. तुम्ही याचं शेण जर असं वेगळं टाकलं ना, तुम्ही टाकत नाही, टाका वेगळं, ते डायरेक्ट गांडूळ खत बनणार. फक्त किती दिवसात? 60 दिवसात डायरेक्ट गांडूळ खत. काहीच करायचं नाही. मला सांगा, एवढे फायदे असल्यावर ते महाग असू शकतं का? नाही सर. हां, महाबीज कर्मचारी संघटनेचा 20 वर्ष मी पूर्ण महाराष्ट्राचा अध्यक्ष. वा, क्या बात आहे सर. नाव सांगा तुमचं. रामेश्वर पाटील. आज माझं प्रारब्ध खरं उघडलं की आज तुमची भेट झाली. अरे वा. म्हणजे मला फार एक योगायोग आहे. आणि 1 वर्षामध्ये तुमचे व्हिडिओ पाहून मी सर्व माझ्या 25 एकरामध्ये पूर्ण सोयाबीनला याला आणि 2000 पेरूचे झाड आहेत वापरले. हा, माझं आता 1 वर्षाचं फळ आहे, मी त्याला फ्रूट धरले, तेच तुम्हाला पाहायला नाही. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही वापरले, काय अनुभव वाटतो? मला खूप चांगला अनुभव आहे. आता एक जवळजवळ 80-90 एका झाडाला हे आहे, फळ आहेत फळ आहे एका वर्षात. हा. आणि बिलकुल असं जे शायनिंग आहे त्याच्यावर, चमक जबरदस्त आहे. चमक आहे. आणि आता हे सगळी माहिती ऐकली तुम्ही, काय वाटतं? हे आता मी यांचे 5 लिटर माझं फिक्स तुमच्याकडे दूध आजपासूनच घ्या सर्व घ्या. झाला. आणि जेव्हा तुमच्याकडे असे माणसं वाढतील, असे ग्राहक वाढतील दर्जेदार, तुम्ही आपण म्हणतो ना की घोड्याचा चारा गाढवाला चालत नसतो, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि उपयोग नाही त्याचा काही. तर तुम्ही जर अशा जर माणसांपर्यंत गेले, तुम्हाला करते आणि तुमच्यापर्यंत यावं, पण त्यांना माहीत तर व्हायला पाहिजे ना. त्यांच्यापर्यंत तुम्ही जा, त्यांचं दूध जर चालू झालं, तुम्ही म्हणले ना उद्या, नाही साहेब मला 60 रुपये पाहिजे, 60 रुपये देणार. कारण त्यांना त्याचं काय मिळतंय? रिझल्ट मिळतोय ना. का हो? मी तर खूप प्रभावित पहिलेच झालेलो आहे तुमचे व्हिडिओ पाहून, या लोकांच्या सांगण्यावरून, सोमनाथ साहेबांचे. पण अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आमच्या पूर्ण भागात आम्ही आता कायापालट करू. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे जेवढे आभार मानावं तेवढे कमी आहेत. म्हणजे तुम्ही आमच्याकरता शेतकऱ्या देवदूत म्हणून आलेले. तुम्ही गजानन महाराजांचे आभार माना. त्यांचीच कृपा आहे, दुसरं काही नाही. गण गण गणात बोते. मार्गदर्शन कोण करतं तुम्हाला इथे? इथे म्हणजे मटेरियल वगैरे सगळं मार्गदर्शन करतं कोणी? ये सर. मिल्क चार्जर आणि एसटी संदर्भात, शेती संदर्भात काय माहिती पाहिजे, मार्गदर्शन पाहिजे असेल तर आपल्या बुलढाणा जिल्ह्यासाठी मी सोमनाथ सर. माझा नंबर 86 69 200 225. जय सिटी वैदिक. थँक्यू.